आपण हे चित्र जे समोर बघता आहात हे आहे संत गजानन महाराज मठाच्या समोरचा परिसर, शहरातलं मध्यवर्ती ठिकाण, जिथून मुख्य बाजारपेठ आहे, जिथून मंदिर अगदी हाकेच्या अंतरावरती आहे. आणि श्री संत गजानन महाराजाच्या मठाच्या समोर ही ड्रेनेज लाईन लीक झालेली आपल्याला दिसते. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा शोधाशोध सुरू होती. महानगरपालिकेचे कर्मचारी हा प्रॉब्लेम लवकरात लवकर दूर करतील अशी आशा होती, परंतु नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ड्रेनेजच्या पाण्याला नेमका अडथळा कुठे येतोय हेच सापडत नव्हतं. पहाटेपासून पालिकेचे कर्मचारी या संदर्भात काम करत होते. कर्मचाऱ्यांना काही कुठे अडथळा निर्माण झाला आहे, ड्रेनेज एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रेनेज बाहेर येतोय, ड्रेनेजचं पाणी बाहेर येते, दुर्गंध पसरलेली आहे आणि केवळ एकेरी वाहतूक या ठिकाणावरून सुरू आहे. आपण समोर बघताय हे चित्रण. रस्त्यामध्ये अडथळा मोठ्या प्रमाणात, म्हणजे शहरातल्या विविध ठिकाणी पावसाळ्याचं नियोजन कुठंही आपल्याला झालेलं दिसत नाही. नगरपालिका या पावसाळ्याच्या नियोजनासंदर्भात अतिशय उदासीन अशी आपल्याला दिसतीये. आणि हे समोरचं चित्र अतिशय दुर्गंधयुक्त पाणी गजानन महाराजांच्या मठासमोर आपल्याला दिसतंय. वाहनांची मोठ्या प्रमाणात रेलचेल या ठिकाणी असते आणि ते सगळं ठप्प झालेलं आहे. माणसांना अनेक अडचणींना कसरत करावी लागते, अडचणींना तोंड देऊन प्रवास करावा लागतोय. तर हे काही बरोबर चित्र नाही आहे शहराच्या बाबतीत. नागरिकांची काळजी नगरपालिकेनं घेतली पाहिजे, तात्काळ ह्याच्यावरती उपाय सुचले पाहिजेत, पण असं काही होताना दिसत नाही. कर्मचारी काम करतायत, अडथळा कुठं आलाय ते सापडत नाही. तर या संदर्भात युद्ध पातळीवर काम होणं गरजेचं होतं. तर हे पहाटेपासून काम चालू होतं. याच्यावरून नगरपालिकेचं पावसाळ्याचं नियोजन नाही हे मात्र सत्य आहे.